जागा व्हा. अजून जर जागे झाले नाही ते एक दिवस कळेल अंतकाळी प्राणप्रलयाची राती निराळी. आता सांगा बरं मला माझ्या आहे आपल्या जीवनामध्ये नुसतं सुख सुख नुसतं दिसायला सुख समाधान कुठे? पैशाला सुख मिळेल समाधान? पैशानं कधी घेता येईल समाधान? झोप ही घेता अहो तुमच्या पैशाकडे गाडी आहे पैशानं गाडी घेता येईल पण बसू वाटतं का त्याच्यात? तुम्ही आता तिकून आणल्या सुना काही लोकांना तिकून सुना नाही समाधान नाही. आमच्याकडून आणायची 2-3 दिवस राहती दागिने बिगिने घेती भेटून येते म्हणती तशीच जाती बाई येतच नाही परत. समाधान कुठे? करणं सुख आहे समाधान नाही. याचं उत्तर कळलं का? ज्याच्यात माणूस समाधान व्हायला पाहिजे त्याच्यात होत नाही ज्याची गरज नाही त्याच्यात. तेव्हा तिथे दिदी दिदी इकडे बसली बघा ती दिदी त्या आजीच्या पुढची काय नाव दिदी तुझं? ती छोटी ती मागची मागची इकडली ती मोठी मोठी तू हा हो बरोबर माही काय नाव माही तुझं? अर्चना अक्षदा पुन्हा अक्षदा वाटायची गरज नाही. अक्षदा का अक्षरा? हर्षदा दिदी मावशी कळते ना तुला? आपल्याकडे मावशी म्हणतात ना मम्मीच्या बहिणीलाच म्हणतात ना. हा आणि आत्या कोणाला म्हणतात? पप्पाच्या बहिणीला. खोटं बोलायचं नाही मला खोटं बोलल्यावर पाप लागते. खोटं बोलायचं धंदा आमचा आहे म्हणूनच दिवस वाईट आले. दिदी इकडे बघ यांच्या देखत खोटं बोलायचं नाही मम्मीला घाबरायचं मम्मीला नाही घाबरायचं. सांग बरं आपली मम्मी मावशी आल्यावर चांगला स्वयंपाक करते का आत्या आल्यावर? मम्मीकडे नको पाहू कॉपी नाही करायची. हे बघ पाप लागते बरं का पाप. मावशी म्हणायचं का आत्या म्हणायचं? नाही मम्मीची बहीण आल्यावर चांगला स्वयंपाक होतो का पप्पाची बहीण आल्यावर? खालून रट्टा चालूच आहे आद्या पण मागापासून पाहत त्यांना वाटलं इज्जत राहते आपली. तुला मावशी नाहीये वय सख्खी नसेल चुलत असेल हा मग ती आल्यावर तरी बरंच असेल तिचा काही दोष नाही खालच्या नाही खालच्या वाटलं आपली जाची इज्जत आद्या पण आमच्या बहिणीच म्हणा तरी आमच्या बहिणीची किंमत तुम्हाला काय कळायची बाई? आता आपण वनवासी झालोय महाराज सांगा बरं पुरुष मंडळी सगळे आता तुम्ही जुने नोकरदार खरं सांगा आपल्यावर खरे दिवस आपल्याने आणले का दुसऱ्याने? आता आपली किंमत यांच्याकडे कवर आहे माहिती का? यांचे पोरं मोठे झाले आणि एकदा पोरगा मोठा झाला बाई काय माहिती का तुझ्या बापाला आयुष्यात काय करता आलं नाही मी म्हणून थांबले. फक्त ते पोरने एकदा म्हणाय पाहिजे होतं तू उधळली असते तर बापाने दुसरी आणली असते ना. तू काय आला राहिली मला आपल्या मागे नाही बोलत. मी खोटं बोलणार नाही. पोरगे परवा मला म्हणलं पप्पा मला तुमच्यासोबत येऊ दे कीर्तनाला. आमच्या मंडळीने गप मराव का नाही? ती म्हणली तू नको जाऊ तुझ्या बापात जाऊ. तो मला नको म्हणतील त्यांना का जा म्हणते ते म्हणजे त्यांचा विमा उतरला. आमची तरी काही नीट आहे का? सगळे लोक सब पैसे के बाई दिल का साथी
सगळे लोक स्वार्थी, मित्र सगळे स्वार्थी, एक निस्वार्थी आपण म्हणतो आई. ती आताही ती आई सुद्धा यावर काळामध्ये स्वार्थी होती. आईनं मुलाला दरवाजाच उघडला नाही. तिनं सांगितलं कुठून आलाय, तो म्हणला मुंबईहून आलोय. ती म्हणली मग एक करा, आता दरवाजा उघडणार नाही, रात्री बाहेरच झोप, 14 दिवस बाहेर राहायचं आणि मग घरात यायचं. आई सुद्धा बोलली. आई नाही म्हणली त्याला ये मधी, बरं आई म्हटली जरी असती तर सुना नाही म्हटल्या, जाऊ नाही म्हटली जाऊला. एक नाही, हे सगळे लोक स्वार्थी आहेत. आता किंमत कळली लोकांची, माणूस कोणी नसतं कोणच. हे आपण म्हणतो ना हे माझं ते माझं. आता हे तुम्ही एवढ्या जरी सगळे आहे ना, आता बऱ्याच मुली आहे ना, एक मुलगी त्यांची सेवा करते. पण खरंच सांगा तुम्हाला, सगळ्या मुली सारख्या नसतात ना. काही आईची सेवा करतात, काही नुसते अशा पाहतात. मला 2 मावशी आहेत. मला एक लय हरकट आहे आणि एक बरी आहे. आमची आई तर साधी पोळीच. आमची आई नाही, आता बोलू नाही तुम्हाला, आईनं 10 वर्षे आजोबाची सेवा केली. आई 10 वर्षे म्हातारीचं धुवायचं, आंघोळ घालायची, सगळं व्यवस्थित. 8 दिवसाला जाऊन मी जायचं, गाडीत आजोबा घ्यायचे आणि दवाखान्यात घेऊन जायचं. मेस्त्रात नाही केलं आजोबाचं. पण तुम्हाला माहिती आहे का, आई इतकी सेवा केली, 10 वर्षे टकाटक राहिलं माझं बाबा. पण आई कमी रडायची, मावशी जास्त रडायची. जी बांधली होती ती घसा बसला होती. आता देण्यात आले त्यांचे घसा बसला. आणि लोक नाव ठेवायले, लोक म्हणले काय रडती काय मुंगलती. तिनं कधी आंघोळ घातली नाही, तांब्यावर पाणी नाही घातलं. आता तुम्ही एवढे सुना सांगा बरं, सासूला तुम्ही आंघोळ कावा घाली द्या शेवटला. म्हातारी आंघोळीला काढली का मग सुना धावून येते, मग मला एक तांब्या टाकवती. म्हातारीने उठून म्हणा पाहिजे आता कशाला आली ग. जरा मेलेली म्हातारी बोलली ते ह्या जगतील का. ते बोलत नाही म्हणून नाही, आणि बोलत नाही म्हणून तिच्या समोर रडायचं बरं का. मला आता बोलू ना, आता कायला बोलून जावं, बोलत होतं तेव्हा तू नाही आली. आता कशाने ए स्वार्थी लोक आहे, तिथं निस्वार्थी नाही नाही नाही. आता ते संत आणि आई बाप आहे. आता संत महापुरुष यांनी तुमचे उपकार केले. हे उपकार नसते केले तर आता काय असतं काही. आता तुम्ही सावित्रीबाईने शाळाच नसती काढली तर शिकले असते काय. कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, CA, कंडक्टर, पदवीधर, हे सगळी कृपा कोणाची? सावित्रीबाईंची कृपा आहे. मग हे ना गुरुवारी कोणाचा फोटो पूजा, हे आणली लक्ष्मी कुठून. बरं ते लक्ष्मीचा फोटो, हे तर लक्ष्मी पाहिलीच नाही, काल्पनिक फोटो ठेवायचा, अगरबत्ती ओवाळायची. मग तुम्ही एक करा ना, आता सावित्रीबाईचं नका ठेवा, नका ठेवा. आता ते लई वर्ष झालं त्याला. मग आता तुम्ही लक्ष्मी पाहिली नाही तरी विश्वास आहे. मग त्याच्यापेक्षा एक करा ना, चौरागावर लक्ष्मीचा फोटो ठेवण्यापेक्षा आपली सासू ठेवायची. म्हातारी गुरुवारी पुजायची आणि शुक्रवारी उचलायची. खरी आदिशक्ती आहे. पण देवीची किंमत कुणाला आहे? आम्ही तुम्हाला सांगा, म्हणले मी लय भांगडीत करीत केलं नाही म्हणून वाचलो. हे बोलले जास्त करीत नाही मी. मी असं देव पूजित नाही, सकाळी बी नाही, माझ्याकडे देवच नाही. असं मी म्हणलं नाही. 12 वर्ष झालं मी, आज जवळ 17 वर्ष आहे मला. मी लहानाचा मोठा झालो, 96-97 आळंदीला गेलो. मी वडिलातून इकडे नाही राहिलो, त्याच्यामुळे माझ्याकडे देव नाही आले असं. आणि मी वडिलांना सांगितलं, देव तुमच्याकडे, तुम्ही ज्या दिवशी जाता ना त्या दिवशी हे देव माझे. जोपर्यंत तुम्ही देव आहे मला हे देवाचं करायचं काय. मी माझ्या वडिलांना देव मानतो. मी काही नाही असं पूजित बिजित म्हणजे असं नाही त्याच्यात. मी माझ्या आईला, मी पांडुरंगाचं दर्शन नाही झालं 7-8 महिन्यात तर मी माझ्या वडिलांचं रोज घ्यायचं. रखुमिनी मातेचं दर्शन नाही झालं, मी भानगड नाही केली. म्हणलं आता जाऊ द्या, कुठं जायचं, मार खायचा पोलिसाचा, आईचं दर्शन घ्यायचं. हे मारी ते लोक नको म्हणलं झंझटी. मी त्या दिवशी तुळजापूरला गेलो, देवीचं दर्शन नाही झालं, घरी आल्यावर बायकोच घेतलं. आता ती देवीच आहे, फक्त आपल्याला माहित नाही कोणत्या देवीचा अवतार आहे. ते बिघडल्यावर कळतं चामुंडा आहे का, कालिका आहे का, महाकाली आहे का, हे कोणता अवतार आहे बाबा. हे अवतार कळत होते, आदिशक्ती आहे. पण तुम्ही स्त्री हे धन आहे. ती स्त्री जर घरात नसेल तर किंमत नाही मानत घरामध्ये. काय करायचं, आपल्याकडे सगळी संपत्ती, लय मजली बंगला आहे, पण घरात स्त्री नाही. काय करायचं, नुसती पुरुष आहे. पुरुषाला किंमत स्त्रीमुळे, नाही तर नाही किंमत मारा. श्रंगारच ती स्त्री आहे. नाही तर काय, आता हे ब्रह्मचारीत नुसते आशीर्वाद आहे. पण ब्रह्मचार्याचं लग्नाला आशीर्वाद काय कामाचा. तो म्हणतो की लग्नाला आशीर्वाद द्यायला, तुला बायको आहे का,
ज्याचा लग्न झालंय त्यानं आशीर्वाद द्यावा, कारण त्याचा अनुभव आहे त्याला. याचा नाहीच, आपण कुणाचा आशीर्वाद घ्यावा त्याला एक किंमत आहे. त्यांचा घेऊन करायचं काय, त्यांना काय अंदाज आहे. ते म्हणते संसार वाईट आहे, तुला काय माहिती, तुला तकलीफ काय माहिती याच्यातली. आणि मग संसारात दुःख मुळे चौकडे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ आहे महाराज. पण ते काय का तळमळ कशाची, हे सगळं संपत्तीच तळमळ आहे, धनाची. आता आम्ही एवढं पळत होतो महाराज, एवढं सगळं करायचं, पण शेवटी थांबल्यावर थांबलं आणि त्याची सत्ता आहे. थांबवायचं काम कोणाचं आहे, त्याच आहे. आता तुम्ही उत्तर आहे का, शरीरात जे आहे तेच थांबवणार आहे. आता तुम्ही म्हटले ते मोदींनी एकच सांगितलं 22ला करबी लॉकडाऊन, एका दिवसात स्टॉप. जरी ते बोलले याचा अर्थ अधिकार आहे. त्यांना अधिकार कोणी दिला, संविधानाने दिला, या सगळ्या यानं दिला, घटनेने दिला. मग हे जे अधिकार दिला, एकाएकी थांबले का नाही, एकाएकी एक तरी वाहन होतं का रस्त्याला, फक्त पायी जाणारे दिसायचे. आणि त्यांनाही कोणी चहा नाही, पाणी नाही, जवळून नाही, असं ओथून दे, असं ओथून द्यायचे, टच सुद्धा नाही. जर दिला ग्लास तर परत घरात नाही. आता लय अवघडे, जरा लागणच, जरा बोलायला लागतंय. आता थोडा ट्रबल वाढवले, खासेल आपण असं. आता ऐका बरं, असं वरून पाणी ओतलेलं मी पाहिलंय. तुम्ही म्हणता तू केव्हा पाहिलं, मी सांगतो. आषाढी वारी बंद आहे, मला काय आळंदीला जाता आलं नाही, पंढरपूरला नाही. पण आमच्या डोक्यात खटका, आमचे 2-4 खरे वारकरी होते, जरा लय ओरिजिनल. ते म्हणजे आम्ही मरू जाणार. मला तर ह्यांना उगा मरण्यापेक्षा चला आपण जावा, मध्ये सगळं बंद ना. मग मी काय डोकं लावलं माहिती, तसं नाही जायचं, असं करू आपण, मुंबईहून आलो असे कपडे घालू, कपडेच घातले आम्ही साधे तुमच्यासारखे. आणि वाटानं बाई, वाटात लोक आम्हाला विचारायचे कुठून आले, मधून जायचं ना रस्ते नाही, पोलीस लोक दे. जर ते पुढं दिसलं ना, आम्ही असं 1 किलोमीटर जायचं आणि असं पुढं निघायचं. ते लोक आम्हाला म्हणायचं कुठं, आम्ही म्हणायचं मुंबईहून आलोय, गावाकडे चाललोय. कुठलं गाव आहे, आम्ही म्हणायचं मंगळवेढा आहे. म्हणायला काय हरकत आहे, मंगळवेढा. महाराज पाणी जर लोकांनी आम्हाला दिलं, असं वरून होतायचे, वरून आम्ही असं पाणी पियायचं. मग मला त्या दिवशी देण्यात आलं, हे पिढ्या मागच्या पाणी कसे पित होते का त्यांना, जवळ कोणी येऊ देत होतं, वरून पाणी द्यायचे. हे सगळ्यावर दिवस आले. आता हे स्पर्शे माणसंच आहे. मानवताच खरा धर्म आहे. साने गुरुजीनं सुंदर किती म्हणलं होतं, खरा तो तयाला सर्व ही प्यारी, कुणाला तुझे लेखावे जगाला प्रेम. मी इंद्रकर महाराज सोबत होतो बरेच दिवस. असं झालं एक दिवस मला ते किरी आहे बघा, कॅसेटी किती ते नुसतं मग इकडं असं पाहायचं. मला एक दिसते म्हणायचं, गाडीत बसलो, नगर बसून आम्ही पुढे निघाल्यावर ते सारखं रट्टा लावला त्याला, बाबा सांगा तुमची कोणती जात आहे. महाराज म्हणले त्याला, तुला मारीन बरं का किल्ला, गबस काल असं त्रास देतो महाराजांना. नाही सांगा ना तुम्ही कोणती जात आहे तुमची. मी नुसतं असं पाहत होतो, काय बोलावं. मी म्हणलं मी फॅन्ड्री चित्रपटात नाही. ते म्हणलं नाव काय, म्हणलं जब्या. 1.5 महिना माझ्या शेजारी जीवत नव्हतं ती. 1.5 महिना नुसतं असं पाहायचं. आम्ही लय हसलो एक दिवस इंदुरीकर महाराजांना. मी म्हणलं महाराज काय ह्या लोकांचं अजून अज्ञान. ते म्हणले हे दरिद्री विचारायचे लोक आहेत रे, ह्यांना कळतच नाही तर काय. कोण कुणाचं असतं महाराज, हे वरून काय असतं, ह्याला काय करायचं,
हे वरून किती सजवा, याला कंची साबण लावा, याचं आतून पाहिजे पोर. मी खोटं बोलत नाही. माझी आई मला लग्न जमत होतं ते पोर टकाटक देखणं मला हा सगळा क्वालिटी गुणी असल्यामुळे यांचं लगेच जमत आहे. पण मला बाबा खरंच सांगू तुम्हाला, मी आळंदीला होतो ना, गावाकडे गेलो ना, मला पाहिल्यावर लोक म्हणायचे यायला नाही द्यायचे. मी सिस्टीमवर 500 रुपये जास्त दिले, म्हणलं पाकिटातले घेऊ पण फोकस चांगले लाव. त्याने असे पुढून फोकस लावले. सासरवाडी कीर्तन होतं मला, आम्ही डायरेक्ट कीर्तनलाच गेलो, उभा राहिलो. ते फोकस मुळे मी चमकलो. बरं पांढरे कपडे होते, ते सासू पुढं बसल्यामुळे तिला वाटलं बरं देखणं दिसते थोडं बरं. आमचं ते कीर्तन ते कीर्तन झाल्यावर त्यांना लगेच कॉम्प्रोमाइज केलं. जमलं म्हणले सकाळीच करायचं लग्न. काल होता, कालच कीर्तन माझं होतं. ते मी म्हणलं बाबा तुम्ही करा कीर्तन, पण लग्नात कसं काय व्हायचं. तर ती सकाळी पहाटच हळद लावली आई मला, त्यामुळे सकाळी पिवळा दिसलो, हळदीमुळं बरा दिसलो ना. आणि मंडपाचा कापड लाल असल्यामुळे दुपारी मी लाल लावायला आवडतं कापड सुद्धा. खाली माणूस बरा दिसतो लाल कापडात झाला. महाराज इतकं खास काम झालं, लग्न लागलं, काय टाकाटक काम. 1.5-2 महिन्याला तोंड्याचा महिना आला आणि परत जेवाय बोललं त्या डंगरीनं दरिद्री. काल पाहिजे बघा यानं सासू पाहिजे बघितलं मदनी. अहो आता बोलू नाही महाराज. ती म्हातारी माझ्याकडे पाऊल रडायची की म्हणलं मामी तुमच्या घरी कोणी मेलं काय. ती डंगार मला म्हणलं तुम्हाला पाऊल रडते. काय झालं म्हणजे काय नाही, देखणं दिसत नाही म्हणून रडते. हे झालं 2012ला आणि त्या म्हातारीला सुनाने काढून दिल्यामुळे आता 8-8 दिवस आमच्याकडे राहते. आता मग ती थोरला जावाय देव आहे. पहिलं भूकंपात गेलती का तू, आता सुचला जावाय. नाही नाही नाही, हे पापी लोक आहेत महाराज, हे दुराच आहेत. आईनं कधी विचार केला महाराज, आईनं कधीच नाही विचार केला. मला त्या दिवशी म्हातारी आमच्याकडे आली, मला म्हणली हे जावाय झाला असं धंदा सर किती मिळत आहे. मी म्हणलं तुम्ही कशाला विचार. मी दुसऱ्या दिवशी गाडीत बसली, म्हणलं तू जा बरं टेम्पोत. म्हणजे काम आहे, आईनं कधी पगार विचारला नाही, आईनं कधी पाकिट विचारलं नाही, पण आईनं हे नाही विचारता प्रेम केलं. सुखी आहे, समाधानी आहे तू, मला काय नको, मला संपत्ती नको राजा, मला धन नको, फक्त मला तू गोड बोल. कोणत्या आजीनं लुगडं मागितलं? आई मागितलं लुगडं तुम्ही मागितलं. मला तुम्हाला सोनं लुगडं कवा देते? सोना नव नाही देते, पण कवा? वर्षाला एकदा तरी देते. बरं आहे तुमचं, आमच्या तर शेवटला देते एकदा. तिने सुद्धा असे देते माहिती का. तिने कसे देते माहिती, तिने म्हणते थोरली म्हणते मा नाही, मी 25 आणली. धाकटी म्हणते मी कमी नाही, मानावरा कलेक्टर आहे, मी 6,000ची आणली. मग घालायची कोणची. आणि म्हातारीला काहीच कळत नाही, नरून जाईल ती शरीर. याचं उत्तर कळलं का हे स्वार्थी लोक आहे. इथं निस्वार्थी कोण आहे? इथं नाही कोणी निस्वार्थी. आता राहिलं नाही, ह्या फक्त ह्या जुन्या मावले आहेत ना, यांचं प्रेम. आता तुम्ही पहा बरं, इथं मावशी येत होता आमच्या भाऊचे, काय ते माऊलीची कृपा आहे. त्यांना असं भावाला सांभाळायचंय, आईला सांभाळून त्यांचा शेवट. हे सगळं दुसऱ्यासाठी दिवस देणार कोण आहे आज जगात? कोण आहे? स्त्री शिवाय कोणीच करू शकत नाही. पुरुषाचं काय खरं मानत. आता मी मानत, माझी बहीण गावात येईल, ते आईला सांभाळते व्यवस्थित, गावात असल्यामुळे समाधान आहे. हे तुमचं आमचं काय करायचं? सुना बिना भामटेन मानत नाही नाही नाही. हे सगळं जग स्वार्थी आहे. हा जग स्वार्थी. इथं निस्वार्थी अभंगाच्या पहिल्या चरणात